नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होणार आहे। भत्त्यामध्ये झालेली आहे मोठी वाढ। तर काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्र सणाच्या अगोदरच मोठी गुड न्यूज समोर आली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध वेतन भत्ते, यामध्ये घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वाहन भत्ता तसेच रोड मायलेज भत्ता, प्रोत्साहन भत्ता अशा प्रकारचे विविध भत्ते अदा केले जातात। कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार देण्यात येणारा रोड मायलेज भत्ता सुधारित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे। सदरचा हा भत्ता महागाई भत्त्याच्या प्रमाणात वाढ केला जातो। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 50% झाल्याने सदर रोड मायलेज भत्त्यामधील वाढ करण्याबाबतची बाब प्रस्तावित होती। अखेर सदर भत्त्यामधील वाढ करण्यास केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे। रोड मायलेज भत्ता RMA हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वाहतूक तसेच वास्तव्यास असलेल्या शहरानुसार अदा केला जातो। यामुळे जे कर्मचारी सदर भत्ताकरिता प्राप्त असतील अशांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाप्रमाणे सदरचा भत्ता अदा केला जातो। तसेच सदरच्या निर्णयानुसार केंद्रीय गृह विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता देखील सुधारित रोड मायलेज भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 50% वाढ झाली असता कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या वेगवेगळ्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। तसेच हॉटेल्स अलाउन्स, ड्रेस अलाउन्स, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, कन्व्हेन्स अलाउन्स, लोकेशन अलाउन्स अशा वेगवेगळ्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सदर रोड मायलेज अलाउन्सच्या भत्त्याची वाढ नवरात्र सणाच्या अगोदरच करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे। तर बंधूंनो, ही होती वेतनवाढीबाबतची एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। ज्यांना कुणाला गरज आहे एकमेकाला शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।